नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी तुमच्यासाठी एक छानशी रीडिंग घेऊन आले बघा. रीडिंग जी आहे ती आहे तुमच्या कुलदेवतेची. आणि तुमची कुलदेवता तुमच्या समोर कोणतं सत्य आहे जे तुमच्या समोर आणतीये. तुम्हाला अशी एक ओळख करायची आहे. तुमचं स्वतःचं सत्य आहे, तुमच्याबद्दलचे काही हिडन अशा गोष्टी आहेत ज्या पास्ट लाईफ पासून आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यामध्ये स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला त्याची ओळख करून दिली जाईल. किंवा अशा काही गोष्टी तुमच्या समोर येतील त्यातून सुद्धा तुम्हाला तुमचं पास्ट लाईफ किंवा त्याच्याशी कनेक्ट होणं किंवा त्या पास्ट लाईफमधून घेऊन आलेली पूर्वजन्मातून घेऊन आलेल्या अशा काही गोष्टी आहेत ज्याचा या आयुष्यावर त्याचा असा परिणाम होतोय किंवा अशा गोष्टी ज्या तुमच्या समोर परत परत येतात आणि त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट करावं लागतं आणि तुम्ही सहजपणे कनेक्ट होता आणि त्या गोष्टीवर तुम्हाला काम करायचं आहे, तुम्हाला पुढं जायचं आहे किंवा तुमचं जे काही सत्य आहे मग स्पिरिच्युअली आहे, आध्यात्मिक गोष्टीतून किंवा आध्यात्मिक जर्नीमध्ये तुमच्या आयुष्याचं ते सत्य आहे. आत्ता या जन्मामध्ये किंवा या काळामध्ये तुम्हाला तुमच्या स्पिरिच्युअल गोष्टींशी कनेक्शन असणं किंवा त्यामध्ये कनेक्ट होणं अशी एखादी एनर्जी आहे ती कनेक्ट होते, पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येते. तर ती काय येते, कशासाठी येते, काय संकेत आहे, कोणता अशी गोष्ट आहे जी पूर्वजन्मामध्ये राहून गेलेली आहे आणि तिला तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आत्ता प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येक लाईफमध्ये, प्रत्येक मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण एक 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 गोष्टी ज्या त्या जन्मामध्ये नाही मिळाल्या तर ते पुढच्या जन्मामध्ये आपण त्या पूर्ण करून घ्यायला लागतात किंवा करण्यासाठीच परत आपण तो जन्म घेतो. तर अशी काही सत्य आहेत. आपली कुलदेवता आपल्याला मिळणं किंवा त्या कुळात आपण जन्म घेणं आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या त्या गोष्टींचे जे संकेत आहेत पूर्वजन्माचे ते आपल्यापर्यंत पोहोचवणं हे या शक्तीचं काम असतं आणि आपण ते घेणं हे ते पुढं हे करत जायचं असतं. तर त्यासाठी कोणते असं सत्य तुमचं आहे, तुमच्या आयुष्याचं कोणतं सत्य आहे, काय गोष्टी आहेत ज्या पूर्वजन्मामध्ये तुम्ही केलेल्या आहेत आणि काय कर्म आहे ते आत्ता तुम्हाला ते काही कट करायच्या आहेत किंवा काही गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जायच्या आहेत त्या संपून पूर्ण करून मोक्षप्राप्तीसाठी तयार व्हायचं आहे. असा काही संकेत आहे जो तुम्हाला इथे दिला जाईल. बघूया आपण काय सत्य आहे. ज्या सोर्स अशा आहेत ज्या स्पिरिच्युअलिटीवर पुढं चाललेल्या आहेत त्यांचा बरेच वेळा कसं असतं आपण जितका विश्वास ठेवू तितके तेवढ्याच गोष्टी आपल्याशी कनेक्ट होत असतात. आपण विश्वास नाही ठेवला तर त्या गोष्टी आपल्याशी कनेक्ट नाही होत आणि आपल्याला जरी संकेत त्याचे मिळाले तरी सुद्धा आपल्या लक्षात नाही येईल. तर विश्वास ठेवा. तुम्ही जितके स्पिरिच्युअल आहात, तुम्ही जितके आध्यात्मिक आहात तितक्या त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात त्या उतरत जातील. आणि म्हणजे त्या गोष्टीचं रिॲलिटी काय आहे, तुम्हाला काय समजवण्याचा नियती प्रयत्न करते किंवा तुमची कुलदेवता प्रयत्न करते तुम्हाला काय समजवायचा, कोणता संकेत तुमच्यापर्यंत पोहोचवायचा, तर तुमच्यासाठी हा मेसेज असेल. बघूया काय आहे, कोणतं सत्य आहे. फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा की हा मेसेज, हा जो संकेत आहे हा तुमच्यासाठी आहे. काय आहे, कोणते तुम्ही कुंडलिनीवर काम करत असाल, थर्ड आय तुमचं ओपन असेल, ध्यान, योग, साधना या गोष्टींमध्ये तुम्ही जास्त तुम्हाला स्वतःला इन्व्हॉल्व करून घेतलेलं आहे आणि या माध्यमातूनच तुम्हाला अनेक असे म्हणजे इतके तुमची रूपं आहेत म्हणजे जितके जन्म तुमचे झालेत तेवढ्या तुमच्या जन्माची रूपं तुमच्या समोर येताना सुद्धा तुम्हाला दिसतील ॲज अ ध्यानाच्या माध्यमातून. तर ध्यानामध्ये तुम्हाला स्वतःला जास्त इन्व्हॉल्व करणं खूप गरजेचं आहे तर सांगितलं जाते. आणि कुलदेवता तुमची कुलदेवतेचं नामस्मरण इतकं जास्त तुम्ही कुलदेवतेचं नामस्मरण असं नाही आहे की तुम्ही तासनतास देवासमोर बसा आणि तुम्ही नामस्मरण करा असं नाही. बसता उठता खाता पिता तुम्ही कुठंही कसंही तुम्ही नामस्मरण करणं गरजेचं आहे. मनामध्ये, देहामध्ये, अंतःकरणामध्ये परमेश्वराचा वास असणं. तुमच्या आतमध्ये वास काय आहे, कोणता आहे. सुगंध मोगऱ्याचा घेतल्यावर किती छान वाटतं बघा, सुगंधित वाटतं की नाही. तोच कुठला तरी उग्र वास आला तर आपल्याला किती इरिटेट होतं. तसा हा सुगंधित वास आणि हा सुगंध म्हणजे परमेश्वर आणि तो तुमच्या अंतरंगात आहे. त्याचा जो सुगंध आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे, त्या सुगंधापर्यंत तुम्हाला पोहोचायचा आहे. तर हा मेसेज तुम्हाला सांगितला जातोय की हे सत्य आहे. तुम्हाला हा सत्य कधी तुम्हाला समजणार आहे, जेव्हा तुम्ही त्या सुगंधित वासापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात, त्या मोगऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. आणि तो मोगरा असा आहे जो तुमच्या आयुष्याला आनंदित करणारा, फुलवणारा असा आहे. सत्य कोणतं आहे जे
हिडन आहे, म्हणजे झाकलेलं आहे. प्रत्येक गोष्ट वेळ आल्याशिवाय समोर येत नाही. त्याला काहीतरी काळ, वेळ ह्या सगळ्या गोष्टी खूप ह्याला लागतात. खूप म्हणजे त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात आणि सगळ्याच गोष्टी अशा मिळत नाहीत. संघर्ष, कष्ट आणि ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी मिळायला लागतात, मगच आपल्यासमोर ते येतं. असं इनबॅलन्स असल्यावर त्या गोष्टी मिळत नाहीत. मिळाल्या तरीसुद्धा आपल्याला त्याचं आकलन होत नाही आणि ते समजत नाही. तर आत्ता तुम्ही बॅलन्स्ड आहात. तुम्ही आत्ता बॅलन्स्ड आहात. योग, साधना, नाम, जप, तुमच्या हातून करण्यात आलेले दान, धर्म, कर्म जे चांगले आहेत, त्यामुळं तुमचं जे सत्य आहे, अशी योग्य वेळ आहे जी ते सत्य तुमच्यासमोर आता तुमची कुलदेवता आणणार आहे. आणि त्यासाठी हे कार्ड निघालेलं आहे. हे आहे तुमच्या पूर्वजांचं. मी तुम्हाला काय म्हटलं, तुमच्या पूर्वजन्मामध्ये तुमचे जे जन्म झाले, तुमच्या पूर्वजन्माची काही सत्य आहे ते तुमच्या समोर येणार आहेत. आणि ही सत्य तुमच्या समोर आणण्यासाठी जशी तुमची कुलदेवता तुम्हाला आशीर्वाद देते, तसंच हे सगळं करण्यासाठी तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला खूप साथ दिली आहे. खूप मोठा आशीर्वाद त्यांचा तुम्हाला आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे. खूप थँक्यू म्हणायचं आहे तुमच्या पूर्वजांना. कारण कुठल्या कुळात जन्म घेणं हे आपल्या हातात नसतं. ते त्या तुम्ही केलेल्या कर्मावर अवलंबून असतं. पण ते कर्म साध्य करत असताना, आपल्या हातात दिलेले कर्म पूर्ण करत असताना, ते करण्यासाठी काही शक्ती असावी लागते, काही आशीर्वाद असावे लागतात. तर ते आशीर्वाद जे आहे ते तुमच्या पूर्वजांचे आहेत. तुमच्या पूर्वजांचे पुण्यकर्म प्लस तुमचे कर्म, त्याच्यामुळं तुमच्या जीवनाचं खरं सत्य तुम्हाला समजते. काय आहे हे खरं सत्य? जे पूर्वजांनी तुम्हाला जर असं कोणी म्हणजे असं हे होत असेल की तुमच्या पूर्वजांचं तुमच्या घराला हे आहे की पूर्वजांचं जे पूर्ण केलेलं नाही आहे किंवा काय असेल, तर असं म्हणजे कुठलीही गोष्ट काही असते, कुठलीही आई वडील आपल्या लेकराला कधीही शाप देत नसतात. लक्षात घ्या, कधी शाप देत नाहीत. फक्त ते रागावलेले असतात, रुसवा काढायचा असतो, एवढंच असतं. ते रुसवा काढण्याचं काय आहे, त्यांना काय असतं, माईनं हातात घेतला, माईनं जवळ गेलं तरी सुद्धा आई वडील असतील, कुणी असतील, त्यांचा राग सहज शांत होतो, हे की नाही. त्यासाठी खूप मोठी गोष्ट नाही करायला लागत. तर मनापासून अंतःकरणातनं थँक्यू म्हणा. काय चुकलं असेल तर सॉरी म्हणा. सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होऊन जातील. आणि ह्यामध्ये तुम्हाला हेच सत्य सांगितलं जाते, तुम्हाला तुमचे पूर्वज म्हणजे तुम्हाला एक राऊंड, आता तुमचं सत्य म्हणजे काय आहे, तुमची जी कार्मिक पॅटर्न सुरू होता, तो कार्मिक पॅटर्न संपलेला आहे आणि एक नवीन जर्नी तुमच्या आयुष्याची सुरू झाली. ती जर्नी अशी आहे, तुम्हाला तुमचं सत्य म्हणजे तुम्ही पूर्वजन्मामध्ये एका अशा मोठ्या ह्याच्यावर असणार आहात, पद असेल, म्हणजे असे राजे, महाराजे किंवा राजकुमारी असं ते असतं ना, त्या पूर्व काळामध्ये अशा एका पदावर आणि ते कार्य करत असताना तुम्हाला म्हणजे त्या अर्धवट राहिलेलं आहे, ते कार्य पूर्ण राहिलेलं आहे आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठी तुमचा हा जन्म आहे. म्हणजे तुम्ही समाजकार्यामध्ये असाल, राजकारणामध्ये असाल किंवा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही लोकांसाठी खूप करताय, अगदी अंतःकरणात होते, सेवा, धर्म, समाजासाठी आणि लोकांसाठी हृदयातून सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. आणि ही म्हणजे तुम्हाला असं म्हणजे बरेच वेळा तुम्हाला असं वाटते की ह्या भावना किंवा हे भाव माझ्यामध्ये का निर्माण होतात. तर त्याचं हेच सत्य आहे की तुम्ही पूर्वजन्मामध्ये इतकं दान पुण्य केलेलं आहे, तुम्ही इतकं चांगले कर्म केलेलं आहे त्याचाच, पण ते करत असताना तुमच्या मनाची तृप्ती नाही झालेली आहे. तुमची मानसिकता अशी तृप्त नाही झालेली आहे की मी इथपर्यंत माझं काम संपलंय आता, असं तुम्हाला वाटलेलं नाही आहे. तो जन्म संपवत असताना किंवा त्या जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये तुम्हाला इंटर करत असताना तो जो काळ आहे तो संपला नाही, तुम्ही मोक्षापर्यंत पोहोचलाच नाही. तुमची जी इच्छा आतली होती, एक मोठं कार्य तुमच्या हातून व्हावं, त्या समाजासाठी, या लोकांसाठी असेल आणि आपल्या हातून काहीतरी खूप मोठं हे व्हावं, अशी जी इच्छा तुमची होती ती अपूर्ण जी राहिलेली आहे ती तुम्हाला या जन्मामध्ये पूर्ण करायची आहे. आणि हेच सत्य आहे. हे सत्य तुमच्या समोर आता तुमचे कुलदेवता आणि तुमचे पूर्वज तुमच्या समोर आता मंदिर उभारण्याचं काम असेल, सेवेचं असेल, समाजासाठी, लोकांसाठी काहीतरी द्यायचं, दान, धर्म, सेवा ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, हे कोण पण करत नाही, कोणाला पण हे जमत नाही. त्यासाठी खूप पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि उच्च लेवलचे विचार असणारी सोड लागते आणि ती तुम्ही आहात. तुमचे विचार असे म्हणजे असे नाही आहेत
की मी का करू किंवा माझ्यासाठी हे कशाला आहे, माझ्याकडं का आहे, मी कसं करू, मी का करू, हा विचारच नाही. म्हणजे कोणत्याही लेवलचा असेल, कुठंही असेल, बाहेर समाजामध्ये असेल, घरामध्ये असेल, बाहेर असेल, कुठंही असेल, तुमच्यामध्ये हा विचार नाही आहे. तर तुम्ही सेवा करण्यासाठी सदैव तयार असता, नेहमी तयार असता. मग हेच तुम्हाला इथं तुमचे पूर्वज सांगतात, हेच सत्य सांगतायत. तुमचा जन्मच ह्या सेवेसाठी झालेला आहे. तुमचा जन्म हे सेवा करण्यासाठी, समाजासाठी आणि स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी. सगळंच आपण स्वतः असतो, स्वतःचा परिवार असतो, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप पुढं जायचं असतं. तिथंच अडकून पडायचं नसतं. ज्यावेळेला मला एखादं दुःख होते, तेच दुःख समोरच्याला असेल ते सुद्धा अनुभवून त्याला ती मदत करता आली पाहिजे. ती भावना मनामध्ये चांगली असली पाहिजे, ती तुमच्यामध्ये आहे, हे महत्त्वाचं आहे. ही भावना असणं महत्त्वाचं. माझं नुकसान झाले मग दुसऱ्याचं कसं अजून करता येईल, ही भावना तुच्छ. ही ही लेवल खूप खालची आहे आणि त्याच्यापेक्षा 100 पटीने वरची उच्च लेवलचे विचार तुमचे आहेत. त्या विचारापर्यंत तुम्ही पोहोचताय. म्हणजे तुम्हाला थांबवलं जात नाही. तुमच्या विचारांना कुणी थांबवू शकत नाही आहे किंवा तुमच्या करण्यालाही कुणी थांबवू शकत नाही. इतके उच्च विचार आणि इतकी उच्च विचारसरणी तुमची आहे. आणि फक्त विचार किंवा बोलणं असं नाही, तर तुम्ही ते सत्यात उतरवता. तुम्हाला काय बोलायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, कितपत कोणाला मदत करायची आहे, मदतीला पुढं जायचं आहे, साथ द्यायची आहे, हात द्यायचे, इथपर्यंत तुम्ही पुरेपूर उतरता. म्हणून तुमचे पूर्वज तुम्हाला साथ देतात आणि आशीर्वाद देतात आणि त्यांना अभिमान आहे की तुमचा जन्म त्यांच्या कुळामध्ये झालेला आहे. तुमचा जन्म त्यांच्या कुळामध्ये झालेला आहे. त्यांचे आशीर्वाद खूप भरभरून तुमच्यावर आहेत. तुम्हाला त्यांनी खूप आशीर्वाद दिले, खूप मोठे व्हा असा आशीर्वाद दिला आहे त्यांनी आणि खूप मोठा सत्कार हा सुद्धा तुमच्यासाठी आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. असे तुमचे पूर्वज सांगतात आणि इतका मोठा मेसेज तुमच्यासाठी हा दिला आहे. तर म्हणजे खूप मोठी सोल तुम्ही असणार. मी कधी हे बोलत आणि हे करत गेले ही युनिव्हर्सची शक्ती असते, ब्रह्मांडाची शक्ती असते, स्वामींची शक्ती असते, जी पॉझिटिव्हली कनेक्ट होते आणि ज्या सोलपर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे तिथपर्यंत ती पोहोचवत असते. तर तुम्ही अशा सोल आहात, तुम्ही अशी एनर्जी आहात जी साक्षात भगवंतानी अगदी हे करून सुंदररित्या ती बनवलेली आहे. आणि इतकी छान जशी आम्ही कनेक्ट झालो आणि तुमची ऊर्जा कनेक्ट झाली, तर इतकी मोठी सोल आहे. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कारण आपल्या चॅनललाही सबस्क्रायबर्सची एनर्जी असते. तर हा आहे फोकस्ड इंटेन्शन. तुम्हाला तेच सांगितलं जाते, तुमच्या जन्माचं जे सत्य आहे की तुमची कुलदेवता तुमच्या समोर आहे. तुमच्या कुलदेवतेचं तुमच्यावर खूप सारं प्रेम आहे, खूप आशीर्वाद आहेत त्यांचे तुमच्यावर. तुम्ही जे काही रिच्युअल्स करता, तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं जे काही नामस्मरण करता, त्यांची भक्ती, त्यांची आराधना करण्यामध्ये तुम्ही कमी पडत नाही. तुम्ही तुमच्या परीनं जे तुम्हाला होते ते, ती आई आहे. तिला जितकं तुम्ही म्हणजे एवढं जरी केलं तरी सुद्धा ती समाधानी असते. तिला काही एवढं मोठं काहीही नको असतं, कारण तीच आपल्याला देणारी आहे, हो की नाही. आईला आपण काय देणार, आईच आपल्याला सगळं काही देत असते. तर इथं तोच मेसेज तुम्हाला दिला जातोय. फक्त तुम्ही तुमचं जे इंटेन्शन आहे, आत्मा शुद्धता जी आहे विचारांमध्ये, तुमच्या कार्यामधली जी शुद्धता आहे, जे काम करताना कोणतंही तुम्ही करा, छोटा असू दे मोठा असू दे, पण ते करत असताना जी शुद्धता तुमच्यामध्ये आहे, विचारांमध्ये शुद्धता आहे आणि उद्देश तुमचा जो चांगला आहे, चांगल्या उद्देशाने तुम्हाला किती पट मिळेल, यापेक्षा किती पट माझे चांगले कर्माज केले जातील माझ्या हातून आणि त्यामुळं किती म्हणजे लोकांचं चांगलं होईल किंवा किती सोर्सला चांगलं काहीतरी मिळेल, हे आपल्याकडनं गेलं पाहिजे. इथं हा मेसेज तुम्हाला दिला जातो आणि हेच तुम्ही करताय, कारण ते तुमच्यामध्ये आहेच. तुमच्यामध्ये ते आहे, फक्त तुम्हाला ते कसं असतं बघा. एखादी गोष्ट बरेच वेळा आता मी मेडिकल फील्डमध्ये आहे, मी तर तिथं आम्ही लसीकरणाला वगैरे बाळं आलेली असतील, आम्ही प्रायमरीला, तर तिथं बाळ झोपलेलं असतं आणि ते झोपलेल्या बाळाला उठवायसाठी आम्ही टिचकी मारतो पायावर आणि ते बाळ उठलं की ते रडतं. ते उठल्याशिवाय त्याला लस टोचायची नसते. तसाच हे आहे. म्हणजे जर मी तुम्हाला आपल्या चॅनलचं जर तुम्ही डिस्क्रिप्शन बघितलं तर मी त्यात स्पष्टपणे दिलेलं आहे, विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड म्हणजे हे सगळी स्पिरिच्युअल जर्नी आहे. तर विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन्ही गोष्टींचा वारसा घेऊन आपल्याला पुढे जायचं. तसंच आहे, ती आई जसं पायावर टिचकी मारून बाळाला उठवत असते, तशी ही आई आहे.
ही कुलदेवता आहे, ही तुम्हाला टिचकी मारून उठवते, फक्त जाग करते, ही दृष्टांत देते तुम्हाला. आणि हा तुमच्या स्वप्नांच्या द्वारे तुम्हाला हा दृष्टांत दिला जाणार आहे. आणि याच्यामध्ये तुमच्या जन्माचं, तुमच्या पूर्वजन्माचं जे सत्य आहे ते सत्य तुम्हाला उघडलं जाईल. आणि त्यामध्ये तुम्हाला कोणते तुमचं जे काही हे ठरलेलं आहे, तुमचा जो इंटेन्शन आहे किंवा उद्देश तुमचा जो आहे, जे काही कार्य करण्याचा, त्यावर तुमचा फोकस जोर घेणार आहे, त्याच्यावर तुमचा फोकस राहणार आहे, सातत्य राहणार आहे. आणि हेच जे सत्य आहे, म्हणजे बरेच वेळा काय बघा, एखाद्या ॲट अ टाईमला तुम्ही 4 कामं करत असाल, पण एकच असं काम आहे जिथून तुम्ही कितीतरी वेळा लांब गेला तरी सुद्धा परत तिथं तुम्हाला यायला लागतं, की त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. अशी एक गोष्ट तुम्हाला जी दिली आहे परमेश्वरानं, ते दान आहे तुम्हाला दिलेलं, वरदान आहे, वरदान, ते तुम्हाला पुढं न्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला तिथं फोकस्ड करायचं आहे. आणि हे फोकस्ड तुम्हाला इथं सांगितलं आहे. तुमची जे काही इच्छा आहेत, तुम्हाला पॉसिबल तुमच्यासाठी जो आउटकम आहे, मग तुमच्या कर्माजमधून येणारे जे काही आशीर्वाद आहे, ते सगळं तुमच्याकडे भरभरून येणार आहे. फक्त तुम्ही जे कार्य करताय त्याच्या जे इंटेन्शन तुमचं आहे, जो उद्देश तुमचा आहे, त्याच्यावर फोकस्ड करून पुढं जायचं आहे. हा मेसेज तुम्हाला या रिडिंगमधून दिला जातोय. सत्य तुमचं तेच आहे. पूर्वजन्मामध्ये केलेलं कार्य, अपूर्ण कार्य तुम्हाला इथं पूर्ण करायचं आहे. जे सेवेचं आहे, समाजकार्याचं आहे, दानधर्माचं आहे, लोकांच्या मदतीचं आहे. बरेच वेळा बघा 10 जण असतात, पण 10 मध्ये दान करणारी एकच अशी व्यक्ती असते जी मदतीला धावून पुढं जाणारी असते, जी कुणाचाही विचार करत नाही. तशामध्ये तुम्ही आहात. माझं काही होईल यापेक्षा समोरच्याला त्याची खरंच किती गरज आहे, ही भावना असणं खूप मोठं आहे. ही भावना तुमच्यामध्ये आहे, ही भावना तुमच्यामध्ये आहे, ही खूप मोठे. त्यानं काय केलं, ती काय करते, तो काय करतो, याच्यापेक्षा तुम्ही काय करता याच्यावर तुम्ही जास्त फोकस करता. कारण ते तो त्यांचा विषय आहे, त्यांना काय करायचं, पण तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला तुमच्या पायरीवर स्टेप बाय स्टेप पुढं जायचं आहे, मोक्षापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. तर तुम्हाला जे कार्य जे दिलेलं आहे, जे काय काम तुमच्या हाती सोपवलेलं आहे, त्याच्यावर फोकस्ड करून पुढं जायचं आहे. चुकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही करायची, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि हा एक मेसेज आहे तुम्हाला, जसं तुम्ही स्वतःची काळजी घेता, स्वतःची आपण काळजी घेतोय की नाही. आणि अशा सोर्स बऱ्याच असतात बघा, ज्या समाजासाठी, समाजकार्यासाठी, इतरांसाठी झटत असतात, तर बरेच वेळा स्वतःकडे दुर्लक्ष करतात. तर तुम्हाला इथं ते सांगितलं जात आहे, जसं तुम्ही इतरांची काळजी घेता, दुसऱ्यांची सेवा करता, सगळं करता, पण यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे, स्वतःकडेही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि खरं सत्य हेच आहे. मी तुम्हाला सुरुवातीला एक मेसेज दिला की म्हणजे पूर्वजन्मामध्ये एक राजा, महाराजा किंवा राजकुमारी अशा ह्याच्या रोलमध्ये तुम्ही असणार आहात. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी करण्याचं खूप हातात कुठलं तरी गोष्ट असल्याशिवाय आपण काही गोष्टी पुढं नाही करू शकत. तसं ते तुमच्याकडं होतं, पण ते करत असताना तुम्हाला खूप दया, प्रेम, भावना, मायाळूपणा हा भरभरून भरलाय तुमच्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही त्यामध्ये ते करत असताना स्वतःमध्ये उतरून, म्हणजे कधीही तुम्हाला त्या ह्याच्यावर बसून तिथनं करणं जमलं नाही. तुम्हाला त्यांच्यातलं एक होऊन समाजासाठी काहीतरी करणं हा तुमचा नेहमी ध्यास राहिला, पूर्वजन्मामध्ये सुद्धा. आणि या जन्मामध्ये सुद्धा स्वतःवर तुम्ही कधीतरी ऑब्झर्वेशन केलं तरी तुम्हाला एका ठिकाणी बसून कुठलीही गोष्ट करणं नाही आवडत. कधी कधी लोकांमध्ये जाऊन, त्यांच्यामध्ये जाऊन, त्यांची समस्या, त्यांचे प्रश्न समजावून घेऊन सोडवण्यासाठी धडपड करणं, हा तुमचा स्वभाव आहे. आणि हे पूर्वजन्मापासून आलेलं असतं. हे प्रत्येकामध्ये असतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे असतं. पूर्वजन्मामध्ये ज्या गोष्टी अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या करण्यासाठी. मग ह्या चढाओढीत बरेच वेळा खूप लोक पुढे जातात, पण त्या खूप पुढं जाण्यामध्ये यश नाही आहे. तुम्ही ज्या ह्यानं पुढं जाताय त्यामध्ये खूप यश आहे, समाधान आहे. आणि ते समाधान तुम्हाला मिळते. इथं तेच सांगितलं होते बघा, एक अशी फिमेल एनर्जी आहे जी राजकुमारीसारखी आहे, जी राणीसारखी आहे, पण तिने कधीही तिच्या सौंदर्याचा, तिच्या दिसण्याचा, तिच्या म्हणजे श्रीमंतीचा गर्व न करता तिनं सर्वांमध्ये मिसळून समाजासाठी आणि प्रत्येक स्तरावरच्या लोकांसाठी काहीतरी खूप उच्च काम केलेलं आहे. आणि हा तिचा पूर्वजन्म आहे, हा तुमचा पूर्वजन्म आहे, जो तुम्हाला आत्ता या स्तरामध्ये, आत्ता तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही जन्माला आलेला असाल, कोणत्याही कुळामध्ये असाल, पण तुमचा भाव जो आहे तो तसाच आहे. सिंह बघा प्रत्येक वेळेला कसं असतं, जो खरंच राजा आहे
तो सिंहासन कुठंही बसू दे, मग त्याला सिंहासनावरच बसायची अशी गरज आहे असं नाही आहे. तो जिथं बसेल तिथं सिंहासन तयार होतं. तशी तुमची पोझिशन आहे. तुम्ही जिथं बसाल तिथं सिंहासन. मग ते मागे बसा, पुढे बसा, नाहीतर कुठेही बसा, किंवा एखाद्या अशा खुर्चीवर सिंहासनावर बसा, नाही तर साध्या खुर्चीवर बसा, पण राजा तुम्हीच. कारण तुमच्यामध्ये ती गुणवत्ता आहे, तुमच्यामध्ये दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची क्षमता आहे, तुमचा उद्देश चांगला आहे, नीतिमत्ता तुमची चांगली आहे, सर्वांची काळजी घेणं हा तुमचा स्वभाव आहे. आणि म्हणूनच तुम्हाला ह्या जन्मामध्ये तुम्हाला अजून सक्षम बनवलं जाते, अजून तुमच्यातली ताकद वाढवली जाते. तर तुमची कुलदेवता तुम्हाला तुमच्यासाठी हेच सांगते की तुम्हाला या जन्मामध्ये सुद्धा जे अपूर्ण कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी हा तुमचा जन्म आहे. आणि जे समाजासाठी जितकं तुम्ही कराल, जितकं त्यांना द्याल, जितकं समजून घ्याल, जितकं एकमेकांवर प्रेम कराल, स्वतःवर प्रेम कराल, तितके जास्तीत जास्त तुमच्याबद्दलची सत्य लवकरात लवकर तुमच्या समोर यायला लागतील. त्यासाठी तुम्हाला मग आश्चर्यचकित होण्याची गरज नाही, कारण तुमच्यामध्ये ते आहेच. फक्त तुम्ही त्याला बाहेर काढायचं आहे. स्टेप बाय स्टेप आपण म्हणतो की नाही 7 चक्र, तसं प्रत्येक चक्रामध्ये प्रत्येक जन्माचे गुपित दडलेले असतं. ते गुपित फक्त वर काढायसाठी, बाहेर काढायसाठी तुम्हाला त्या एनर्जीशी कनेक्ट व्हायला लागतं. ध्यान, साधना, योग या गोष्टींशी कनेक्ट व्हायला लागतं आणि ते तुम्हाला आपसूक तुमच्यामध्ये ती ऊर्जा बाहेर निघत जाते. थँक्यू सो मच बाप्पा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलला सबस्क्रायबर्सची एनर्जी असते. मी तुम्हाला चक्राचं सांगितलं आणि बाप्पा, चक्राची मुख्य देवता ही बाप्पा आहे, कारण मुलाधारपासूनच आपल्या आयुष्याची खरी सुरुवात, जन्माची खरी सुरुवात जी होते ती मुलाधारपासून होते. मुलाधार म्हणजे तुमची आर्थिक सुबत्ता जी आहे तिथून. मग या गोष्टीमध्ये ब्लॉकेजेस असतील किंवा काही, हे सगळं काढत आणि एक स्टेप आहे. मुलाधार जेव्हा तुमचा कणा जेव्हा ताट होतो तेव्हा तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही, कुणीही हरवू शकत नाही. कारण कणा हा तेव्हाच ताट होतो जेव्हा तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असते, खरेपणा असतो, सकारात्मकता असते, तुमचे कर्म चांगले असतात, कुणाला तरी काहीतरी करण्याची इच्छा, तृप्त ही चांगली इच्छा असते, उद्देश चांगला असतो, समाजासाठी काहीतरी करणं, लोकांसाठी काहीतरी करणं आणि नवीन काहीतरी घडवणं, ज्यातून समाजाचं कल्याण होईल, चांगल्या गोष्टींनी समाज सक्षम होईल, लोक सक्षम होतील, आपण सक्षम होऊ, बौद्धिक क्षमता वाढेल आणि ज्ञान प्रसारण जे आहे त्याच्यासाठी असेल तर ही बुद्धीची देवता आहे. आणि ही बुद्धीची देवता तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा तुम्हाला त्या पाठीचा तो ताट कणा होतो. आणि ही मुलाधार चक्र जे आहे हे यासाठी आहे, ॲज अ स्पिरिच्युअल पर्सन जे असतील चॅनलशी कनेक्टेड त्यांच्या लक्षात येईल की जेव्हा मुलाधार ॲक्टिवेट व्हायला लागतं, मुलाधार हील होतं, तेव्हा पाठीचा कणा ताट होतो. आणि जेव्हा ताटपणे तुम्ही उभं राहता तेव्हा तुमच्यातली पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यातली प्रवाहित व्हायला लागते आणि मूळ उद्देश काय आहे तुमच्या जन्माचा ते तेव्हा तुम्हाला कळतं. आणि म्हणूनच ही जी रिडिंग आजची आलेली आहे त्याचा उद्देशच हाच होता की बाप्पांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि तुमच्या कुलदेवतेला तुम्हाला काहीतरी सांगायचं. श्री गणेशा होते तुमची जी सत्य आहे, तुमच्या जन्माचा जो उद्देश आहे त्याचा श्री गणेशा होते. हे इथं सत्य तुम्हाला सांगितलं जात होतं की तुमचा जन्म का झालेला आहे, कशासाठी झाला आहे, पूर्वजन्माचं काय आहे. मी या रिडिंगमध्ये तुम्हाला सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि याचा शेवट हा आहे. म्हणजे शेवटून सुरुवात जी आहे ती श्री गणेशांपासून आहे, ॲज अ मुलाधार रूट चक्र. आणि तुम्हाला जास्तीत जास्त चक्राजवर तुम्ही काम करा. चक्राचं मेडिटेशन जे आहे त्या मेडिटेशनवर थोडंसं तुम्ही लक्ष द्या, स्वतःचं लक्ष केंद्रित करा आणि चक्राजवर केंद्रित करा, मेडिटेशन करा. आणि यामुळं तुमचा मुलाधार बॅलन्स होईल, तुमच्या आर्थिक जी सुबत्ता आहे ती वाढायला लागेल आणि तुमच्या जे कनेक्शन आहे स्पिरिच्युअल तुम्हाला सपोर्ट मिळायला लागेल. आध्यात्मिकदृष्ट्या जो सपोर्ट तुम्हाला अजून भक्कम करण्यासाठी लागणार आहे किंवा तुम्हाला पुढे जाण्यासाठी लागणार आहे. काय कमी पडते, काय होते, तर त्यासाठी जे सपोर्ट सिस्टीम जी आहे ती ही आहे. आणि ही तुमची सपोर्ट सिस्टीम आहे, तुमची कुलदेवता हेच सत्य तुमच्यासमोर आणते. श्री गणेशांच्या आशीर्वादाने आणि श्री कुलदेवतेच्या आशीर्वादाने तुमचं जे सत्य आहे, जे परोपकाराचं आहे, पूर्वजन्मांचं जे एक ठेवण आहे, एक पुरचुंडी आहे, ते घेऊन तुम्ही पुढं आलेले आहात आणि ते तुम्हाला इथं अजून पुढं ते द्यायचं आहे, करायचं आहे. तुमचं जे कार्य पूर्ण राहिलेलं आहे
ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी हा तुमचा जन्म आहे. तर ही रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. रीडिंग म्हणजे इतकी छान 4च कार्ड्स निघाले आणि 4 कार्डमध्ये इतकी छान आणि इतकी सुंदर अशी ही रीडिंग झाली. तर ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे हा तुमच्या कुलदेवतेचा तुमच्यावरचा आशीर्वाद आहे. तर नक्की रीडिंग पूर्ण बघा आणि अशा लोकांपर्यंत रीडिंग पोहोचवा ज्यांना खरंच त्यांच्या आयुष्याचा मार्ग सापडत नाही आहे. आयुष्यामध्ये अंधार आहे, तिथं प्रकाशाची एक नवीन किरण उगवण्याची आणि त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याची खरंच गरज आहे तिथपर्यंत. कारण आपण एक छोटंसं हे करतो, तुम्ही फक्त शेअर करणार आणि त्यामधून तुमचा एक कर्मा रिलीज होतो. कारण आपण काय पाठवतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण पॉझिटिव्ह मेसेज समाजापर्यंत देतो का नकारात्मक मेसेज समाजापर्यंत देतो हे आपल्या कर्मावर आधारित असतं. म्हणून जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत नक्की पोहोचवा, त्याचे भागीदार व्हा आणि त्याचे आशीर्वाद तुमच्यावर तुमची कुलदेवता नक्की देणार आहे. ब्लेसिंग आणि खूप 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 आशीर्वाद तुम्हाला देणार आहे. तर थँक्यू सो मच. आणि रीडिंगला नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट नक्की करा. कमेंट तुमच्या खूप छान असतात. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम.